हे कार्य स्वामींचे विश्व कल्याणाचे आपणा सर्वांचे। श्री स्वामी समर्थ भक्त परिवार संस्था ठाणे हे अष्टमी निवास येथे गेल्या 15 वर्षापासून स्वामी सेवा करीत आहेत। आपल्या सर्वांच्या सहकार्याने शिवाजीनगर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मठ आपण बांधत आहोत। श्री स्वामी समर्थांचे दर्शन आपल्याला रोज व्हावे आणि श्री स्वामींच्या दरबारात सेवा करता यावी हा मूळ उद्देश आहे। शेवटी हे कार्य श्री स्वामी समर्थांचे आहे। कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच, आपण मात्र निमित्त आहोत। जीवन जगत असताना दररोज आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते, पण जर तुम्ही स्वामी चरणाशी जर गेलात ना तर ती संकट कशी दूर होतील ना तेही आपल्या लक्षात यायचं नाही। आणि म्हणूनच संकट सुद्धा त्याच व्यक्तीच्या वाट्याला येतात जो व्यक्ती स्वामी भक्त असेल। अगदी खरं आहे ना। आणि यासाठीच आपल्याला दररोज स्वामींची भक्ती करता यावी, त्यासाठी आपल्या जवळच्याच परिसरामध्ये स्वामी मठ बांधण्याचे कार्य चालू आहे। तुम्ही तुमच्या सरळ हातांनी मदत करा, स्वामी तर तुमच्या सोबत आहेतच। श्री स्वामी समर्थ जयंती प्रगट दिनानिमित्त व पालखी सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्याची पत्रिका मी पुढे नमूद केलेलीच आहे। उद्या म्हणजेच दिनांक 23 मार्च 2025 रविवार रोजी भव्य रक्तदान शिबिर याचे आयोजन केलेले आहे। वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे आणि ॲड्रेस असणार आहे श्री स्वामी समर्थ मठ, प्रतीक अपार्टमेंट, तळमजला, शिवाजीनगर, ठाणे। दरवर्षीप्रमाणे येत्या गुढीपाडव्याला सुद्धा गुढीची स्थापना झाली की त्यानंतर भव्य अशी पालखी मिरवणूक सोहळा सुद्धा होणार आहे। तर तुम्ही सगळ्यांनी या सोहळ्याला नक्कीच उपस्थित राहा आणि या दिवसापासून आपल्या मठामध्ये सगळ्यांसाठी स्वामींचे दर्शन चालू होणार आहे। त्यानंतर 31 मार्च 2025 रोजी दुपारी महाआरती झाल्यानंतर भजन आणि त्यानंतर संध्याकाळी महाप्रसादाचा सुद्धा छानसा कार्यक्रम असणार आहे। तर तुम्ही नक्की सगळ्यांनी उपस्थित राहा आणि आपल्या स्वामींच्या मठ निर्मितीसाठी सढळ हाताने मदत करा। स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। दर गुरुवारी आरती असणार आहे आणि तुम्ही याही आरतीचा लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती। स्वामी दर्शनाने आपल्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्हिटी संचारते आणि ती जीवन जगत असताना अतिशय महत्त्वाची असते। आपल्या मठाचे काम अगदी पूर्ण होत आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असं स्थापन झालेलं आहे मठ। तर खरोखर तुम्ही या सोहळ्याला नक्की उपस्थित राहा। एकदा काय तुम्ही स्वामी चरणाशी लीन झालात ना की तेव्हा तुम्ही असं कधीच म्हणणार नाही की माझी दुःख खूप मोठी आहेत। तुम्ही त्या दुःखांना म्हणाल की माझे स्वामी किती मोठे आहेत। आपलं नशीब खूप चांगलं आहे की आपण या सोहळ्याचे साक्षीदार होणार आहोत। आणि खरोखरच तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा फक्त स्वामी चरणाशी जावा। तुम्ही सगळी दुःख, जो हताशपणा तुमच्या आयुष्यातला असाल ना, सगळा विसरून जाल। मठाची स्थापना झाल्यानंतर कार्यक्रमाचे नियोजन कशा प्रकारे असणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत कळवीनच। त्या अगोदर तुम्ही आपल्या मठाला नक्कीच व्हिजिट करा आणि हो, ज्यांना कोणाला देणगी स्वरूपात मदत करायची असेल त्यांनी या स्कॅनरवरती स्कॅन करून तुम्ही देणगी पाठवू शकता। तर सगळ्यांनी नक्कीच गुढीपाडव्या दिवशी या कार्यक्रमाला उपस्थित राहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।